नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान सविताताई ओहाळ व संपूर्ण ओहाळ परिवार यांनी मनामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न करून वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आज पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून बुद्धपूजा परित्राण पाठाचे आयोजन केलेले आहे, जीवरदानाचे आयोजन केलेले आहे। त्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न धम्म उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। ताईंचा अनेक दिवसापासूनचा संकल्प होता की भंतेजींना घरी आमंत्रित करावे आणि वंदना करावी, आपल्या सगळ्यांना आमंत्रित करावे। पण म्हणतात की काही योग आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत आणि त्यानंतर ताई विपස්සना करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यांचा विपස්සनेसाठी अतिशय योग्य ठिकाणी नंबर लागला, जिथे इगतपुरी आपण म्हणतो। म्हणजे गोयंका गुरुजींनी म्यानमार सोडल्याच्या नंतर त्यांनी भारतातलं पहिलं सेंटर इगतपुरी या ठिकाणी निर्माण केले आहे। थोडक्यात ते गुरुजींची कर्मभूमी आहे आणि पूज्य आचार्य गोयंका गुरुजी त्या ठिकाणी जास्त त्यांनी वास्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती जी भूमी आहे ती अतिशय रमणीय, पावन आणि पवित्र भूमी आहे। आणि विशेष करून त्या ठिकाणी फार मोठा पगोडा आहे आणि त्या ठिकाणी भगवान तथागतांच्या शारीरिक अस्थिधातू ठेवण्यात आलेले आहेत आणि अशा भूमीमध्ये राहणं आणि तिथे तप करणं, तपश्चर्या करणं, साधना करणं ही खूप मोठी पुण्यकर्माची बाब आहे। आणि ताई अशा पवित्र ठिकाणी 10 दिवस निरंतर ध्यान साधनेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। जे लोक 10 दिवसाच्या शिबिरामध्ये बसतात म्हणजे ते खऱ्या अर्थाने 10 दिवस एका भिक्खूचं जीवन जगतात आणि तिथे तुम्हाला अनुभूती येते किंवा भिक्खूंचे जीवन पण अशा प्रकारचं असेल, कारण तुम्हाला 10 दिवसामध्ये आर्य मौन पाळावे लागते। म्हणजे तुम्हाला कोणीच बोलत नाही, कितीही बोलणाऱ्या व्यक्ती असू देत, कितीही बोलणारी स्त्री असू देत, तुम्हाला कोणीच बोलत नाही। म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते की अरे दुसरे कोणीच बोलत नाहीत, मग आपण का बोलावे, नाही का असं। तर आर्य मौन 10 दिवस। आणि दुसरं म्हणजे असं असतं की तुम्ही कोणाकडे बघू पण शकत नाही, असं तुमची नजर अशी खाली असावी लागते। आणि भिक्खूंचा विनय आहे, रस्त्याने चालत असताना म्हणजे त्यांची जी नजर असते हे आपल्या पायाच्या थोडीशा अंतरावरती असली पाहिजे। आता आपण जनरल लोकांना बघत असतो चालता, नाही ना, तर ते एकदम असं बंदरछाप चालत असतात, इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ, आहे ना। तर ते एक स्वभाव असतो बघणे। त्याचा अर्थ असा होतो की त्यांचे मन अतिशय चंचल आहे ना, अस्थिर आहे आणि मन भटकलेले असते आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला
त्या स्त्रीला असे वाटते की मी हे बघू की ते बघू, हे उचलू की ते उचलू, नाही का, हे घेऊ की ते घेऊ, एक अशी धारणा असते. म्हणजे बऱ्याचदा आपली चित्ताची अवस्था वाईट असते आणि असे नाही, पण एक बघण्याची सवय असते आहे ना, हे दुकान छान आहे का, ते कार छान आहे का, ते गाडी चांगली आहे का, त्यामुळे आपण तसं बघत असतो. पण तुम्ही विपස්සनेचा अभ्यास करत असताना तुम्हाला म्हणजे इकडे तिकडे बघण्याची पण मुभा नाही आहे, परमिशन नाही आहे. गुरुजी सांगतात की तुम्ही चालत असताना पण तुमची नजर पायाच्या थोड्याशा अंतरावरती रस्त्यावरती असली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी तिथे 4ला उठवल्या जाते आणि बरोबर धम्म हॉलमध्ये 4:30पर्यंत यावं लागते. मग तिथे तुम्हाला 6 वाजेपर्यंत साधना करायची, मग 6ला नाश्ता करण्यासाठी वगैरे सुट्टी मिळते आणि परत फ्रेश होऊन पुन्हा धम्म हॉलमध्ये दिवसभर ध्यान आहे, दिवसभर ध्यान आहे. तर त्यांनी अशा प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं तप केले आणि साधना केली आणि त्याच्यानंतर घरी आल्यावरती मला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण मला वेळ नव्हता, कधी ताईंना वेळ नव्हता. तर असे करता करता आज वेळ मिळाला. तर आज हा धार्मिक कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहे. हे जे आपण धार्मिक कार्यक्रम घेत असतो, तर ह्या माध्यमातून आपली बौद्ध संस्कृती आपण वाढवत असतो, आपल्या संस्कृतीला आपण जतन करण्याचं काम करत असतो. आणि छोटे मोठे का कार्यक्रम असे ना, तर ह्याच्या माध्यमातून आपल्या मनाला आपण चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्यावरती संस्कार आपण धारण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर छोटा कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो, ते तुमच्या मनाला चांगलं वळण लावत असते आणि हा कार्यक्रम श्रद्धेमुळेच होत असतो. तर बौद्ध धर्मामध्ये आपल्या अंतर्मनामध्ये श्रद्धा असणे हे खूप गरजेचं आहे. श्रद्धा असेल तरच आपण असे धार्मिक कार्यक्रम घेऊ शकतो. पण आपल्या मनात श्रद्धा नसेल तर आपण कार्यक्रम घेऊ शकत नाही. लक्षामध्ये कितीही पैसा असेल, गडगंज धन असेल, पण मनात श्रद्धा नाही, तर तो काय म्हणतो की अरे पूजा करणे, वंदना करणे असं काही नसते, आहे ना. तर ते एक मिथ्या धारणा त्या व्यक्तीमध्ये असते आणि श्रद्धेचा अभाव, त्यामुळे हे धार्मिक कृत्य त्या व्यक्तीकडून होत नाहीत. लक्षामध्ये. आणि म्हणून आपण आजही बौद्ध राष्ट्राचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येते की त्या ठिकाणचा राजा देखील म्हणजे धार्मिक कृत्य करताना तुम्हाला दिसतो. राजा जरी असेल तर तो नित्यनियमाने विहारामध्ये येतो आणि प्रत्येक पौर्णिमेला त्या ठिकाणी विहारामध्ये उत्सव असतो. तर त्या उत्सवामध्ये राजा अतिशय एक साध्या पद्धतीने विहारात येऊन बसत असतो. आता तुम्ही कसे असे खाली बसले, तसं त्या ठिकाणी राजा विहारामध्ये सामान्य लोकांमध्ये येऊन बसत असतो आणि वंदना, प्रवचन, दानधर्म तो करत असतो. तर एक श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. तर भगवान तथागतांचं आपण साहित्य आता वाचत आहोत बुद्ध विहारात. तर आपण जे त्रिपिटकाचं जे मूळ सार आहे, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आहे, बुद्ध अँड हिज धम्मा, है ना. तर ते आपण आता सध्या विहारात वाचत आहोत. तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक गोष्ट अशी नमूद केलेली आहे की सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर म्हणजे ते काही पावलं चालले आणि चालल्याच्या नंतर त्यांच्या पायाच्या खाली म्हणजे एक कमळ उगवले, आहे ना. असं आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये वाचत असतो. तर मी त्या दिवशी एक मॅगझिन वाचत होतो, तर त्याच्यामध्ये खूप सुंदर असं लिहिले होते की एक व्यक्ती एका गावामध्ये राहत होता आणि त्याचं जे घर होते ते घर गावाच्या बाहेरच थोडंसं अंतरावर आणि त्या ठिकाणी घराच्या पाठीमागे एक तलाव होता. तर अनेक दिवसापासून म्हणजे त्या तळ्यामध्ये पाणी होते, पण त्या तळ्यामध्ये काही झाडं वगैरे लावलेले नव्हते. म्हणजे तर एका दिवशी म्हणजे असेच त्याच्यामध्ये लिहिले की भगवान तथागत सम्यक संबुद्ध त्याच्या घराच्या पासून तळ्यापासून तिथून चालत गेले
आणि हे कोणीतरी बघितले, तो बुद्ध चालत गेलेले आहेत. तर तो व्यक्ती सकाळी उठला आणि आपल्या तळ्यामध्ये बघतो तर खूप सुंदर असं लोटस आलेलं आहे, फूल आलेलं आहे. आणि तो फुलाला बघून इतका आश्चर्यचकित होतो की अरे मी तर या तळ्यामध्ये कधीही फूल लावले नव्हते, कमळ लावलं, वेलच लावला नव्हता, नाही का, बीज लावले नव्हते, मग हे अचानक कसे काय कमळ उगवले. तो एक मोठा परेशान झाला. आणि एक शेजारचा व्यक्ती त्याला म्हणतो की अरे परेशान होऊ नको, या ठिकाणाहून, या जागेवरून, तळ्याच्या किनाऱ्यावरून सायंकाळच्या प्रहरी तथागत सम्यक संबुद्ध चालत गेले आहेत. आणि जिथे भगवान बुद्ध चालतात किंवा जिथे अरहंत चालतात तिथे लोटस येतं, फूल येतं, असं त्यांच्या पायाखाली ते फूल उगवतं. तर कदाचित भगवान तथागत सम्यक संबुद्ध चालत गेले आहेत, त्यांच्या प्रभावामुळे इथे ते फूल आलेलं असावं. तर त्या गरीब व्यक्तीला, तो चपल्या शिवणारा व्यक्ती, गरीब व्यक्ती आहे, त्याला इतकं आश्चर्य वाटते की अरे भगवान बुद्ध इथून चालत गेले आणि भगवंताच्या चालण्याच्या प्रभावामुळे इथे ते फूल आलं. त्याला वाटतं की हे खूप फूल महागडं असेल, नाही का, या फुलाची खूप किंमत असेल. तर त्याने ते फूल घेतले हातामध्ये आणि त्याला वाटले की आता हे फूल आपण काय करू, एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीला देऊ. मग देण्यासाठी निघाला तर तिकडनं एक त्या गावचा राजा, तो आपल्या रथामध्ये स्वार झाला आणि गावामध्ये तो चक्रमण करण्यासाठी निघाला. तर चालत रथ चालत आहे, हा व्यक्ती पायी पायी चालत आहे, राजाकडे जाण्यासाठीच चाललेला होता. तर राजाची याची अचानक रस्त्यामध्ये भेट झाली आणि हा गरीब व्यक्ती म्हणाला की राजन, मी तुमच्याकडेच येत होतो. तर तो म्हणतो काय येत होता, कारण माझ्या तळ्यामध्ये ते खूप सुंदर फूल उगवलेलं आहे आणि हे फूल या असे उगवले ज्यावेळेस भगवान बुद्ध तेथून चालत गेले, त्यामुळे फूल उगवलेलं आहे. तर हे फूल खूप अतिशय महागड आहे आणि हे फूल तुम्हीच विकत घेऊ शकता. तर राजाला मोठी प्रसन्नता जाणवली की अरे भगवंताच्या पदपर्शाने जर हे फूल उगवलेलं असेल तर खूप श्रेष्ठ फूल आहे, आपण हे फूल खरेदी करू. तर त्यावेळेस तो राजा म्हणाला की तुला या फुलाच्या बदल्यामध्ये मी काय देऊ, तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. मग त्यावेळेस तो गरीब व्यक्ती म्हणाला की मला 1-2 हजार सुवर्ण मुद्रा द्या. तर राजा हा म्हणायच्या वेळेसच त्या गावचा, त्या नगराचा एक श्रेष्ठ आणि श्रीमंत व्यक्ती तिथून जात होता आणि तो काय म्हणाला की जर राजा तुला 2000 सुवर्ण मुद्रा देत असेल तर मी तुला 100 पट जास्त सुवर्ण मुद्रा देतो, नाही का, मी तुला 6000 देतो, 8000 देतो, 10000 देतो, नाही का, पण तू हे फूल राजाला देऊ नको, ते फूल मला दे. मग त्या ठिकाणी राजाचा आणि त्या व्यक्तीचा, श्रीमंत व्यक्तीचा वाद सुरू झाला आणि वाद सुरू असताना अजून काही श्रीमंत लोक आले आणि ते म्हणू लागले की हे फूल तू आम्हाला दे, आम्हाला दे, आम्हाला दे, नाही का, कारण भगवंताच्या पदपर्शानं फूल उगवलेलं होतं. तर असे करता करता त्या व्यक्तीला बोध झाला की अरे जर मी अशिक्षित असेल, अडाणी असेल, गरीब असेल, म्हणून मला या फुलाची किंमत कळत नाही आहे. आणि राजा व्यक्ती, एक श्रीमंत व्यक्ती, अनेक धनाढ्य लोक जर या फुलासाठी वाद करत असतील तर या फुलाची किंमत खूप मोठी असेल, नाही का. आणि शेवटी तो व्यक्ती काय म्हणाला, हे फूल मी राजालाही देत नाही, हे फूल मी या गावच्या नगरसेठला पण देत नाही आणि बाकीचे एवढे काय धनाढ्य लोक आहेत त्यांना हे काय फूल मी देत नाही. त्याने फूल जवळच ठेवले आणि ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध जेतवनामध्ये बसले होते ते फूल घेऊन भगवान बुद्धाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाच्या चरणावरती ते फूल त्याने अर्पण केले आणि आदरपूर्वक, श्रद्धापूर्वक अभिवादन केले. भगवान बुद्ध तर तिन्ही काळाचे जाणकार आहेत. तर भगवान बुद्ध त्याला बघतात, त्याच्या चित्ताची अवस्था जाणतात. भगवंताला परिचित ज्ञान असते ना, तर परिचित ज्ञान असल्यामुळे भगवान बुद्ध त्याच्या चित्ताला जाणून घेतात आणि जाणून घेतल्याच्या नंतर असे म्हणतात की हे सदग्रस्ता,
तू जे फूल माझ्या चरणावरती अर्पण केलेले आहे, खरोखर या फुलाची कुणीही किंमत करू शकत नाही, नाही का? या फुलाची कुणीही किंमत तुला देऊ शकत नाही. पण जेवढी किंमत तुला हे फूल विकून मिळाली नसती, जेवढं म्हणजे तुला लाभ हा फूल विकून मिळाला नसता, राजाला देऊन पण मिळाला नसता, तेवढा लाभ तुला हे फूल भगवान बुद्धाच्या चरणावर ठेवल्यावर मिळालेला आहे, नाही का? हां. तर तो म्हणतो भगवान कसे काय बरं? तर भगवान बुद्ध त्याला सांगतात, या जगतामध्ये, या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे रत्न आहेत, नाही ना? अनेक प्रकारचे हिरे माणिक मोती आहेत. पण अनेक प्रकारच्या रत्नामध्ये सर्वश्रेष्ठ जे रत्न आहे ते रत्न म्हणजे बुद्ध रत्न आहे ना? आणि तो बुद्ध रत्नाच्या प्रती तू श्रद्धा प्रकट केलेली आहे. आणि भगवान बुद्धाच्या भाषेमध्ये श्रद्धा एक प्रकारचं धन आहे, आलं लक्षात? आणि हे जे धन तू या राजाकडून मिळवलेलं नाही आहे, तेवढं मोठं धन तू भगवान बुद्धाची पूजा करून आज प्राप्त केलेलं आहे, नाही का? श्रद्धेचं धन तू आज जतन केलेलं आहे. तर जे लोक भगवान बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती श्रद्धा ठेवतात, तर ते लोक अनेक प्रकारचं धन या मानवी जीवनामध्ये संचित करत असतात, आलं लक्षात? हे सदग्रस्ता मी त्याच व्यक्तीला श्रीमंत समजतो जो व्यक्ती हे मानवी देह धारण केल्याच्या नंतर बुद्धावर, धम्मावर आणि संघावरती श्रद्धा ठेवत असतो. एखादा गडगंज श्रीमंत व्यक्ती आहे, पण तो बुद्ध धम्म संघाला मानत नाही, शील सदाचाराला मानत नाही, दान धर्म करत नाही, सम्यक समाधीचा अभ्यास करत नाही, तो बुद्धाच्या दृष्टिकोनातून व्यक्ती गरीब आहे. पण एखादा व्यक्ती झोपडीत राहतो, पण बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवतो, शील सदाचाराचे पालन करत असतो, समाधीचा अभ्यास करत असतो, तर तो बुद्धाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. हे सद्ग्रस्ता त्या राजापेक्षा तू जास्त श्रीमंत आहेस. राजाने हे फूल घेतले असते आणि ते फूल त्याने त्याच्या राजवाड्यामध्ये ठेवले असते, शोभेसाठी, शोसाठी ठेवलं असतं, आहे ना? त्या गावचा जो नगर सेट आहे आपल्या, नाही का, त्याने सुद्धा हे फूल घेतले असते आणि ते शोसाठी त्याच्या घरामध्ये त्याने ठेवले असते, नाही का? जेवढे लोक या फुलासाठी भांडणं करत होते, ते मात्र आपला मोठेपणा दाखवण्यासाठी भांडत होते की माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे धन आहे, नाही का? हे फूल तूच घेणार का? मी पण घेऊ शकतो. म्हणजे मोठेपणासाठी भांडत होते, पण तू मोठेपणासाठी हे फूल त्यांना विकलेलं नाही आहे. श्रीमंत बनण्यासाठी हे फूल त्यांना तू विकलेलं नाही आहे. तर तू श्रद्धा प्रकट करण्यासाठी हे फूल भगवान बुद्धाच्या चरणावरती ठेवलेलं आहे. तर निश्चितच या पुष्पाच्या पुण्यप्रभावाने, भगवंताची तू आता पुष्पाने पूजा केली, याच पुण्यप्रभावाने तू निश्चित मात्र भगवान बुद्धांसारखा एक दिवस बनशील. लक्षामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहता त्या व्यक्तीचे गुण तुमच्यामध्ये येतात, है ना? तुमची मैत्रीण भांडणं करणारे असू द्या, तुम्ही भांडणं करणारे बनता, नाही का? तिसरी बाई म्हणते, नाही का, अरे ही बाई खूप चांगली होती पण तिच्या नादाला लागली आणि ही पण भांडणं करायला लागले, आहे ना? ते म्हणतात ना की वाण नाही पण गुण लागतात, आहे की नाही? बरं, हे आधी चांगली होते म्हणतात पण आता बिघडून गेली, आहे ना? तो माणूस आधी निर्वेशनी होता म्हणतात, पण त्याच्या नादाला लागला, आता दारुड्या झाला, आहे की नाही? असं म्हणतात. अनेक तुमच्या पुढे उदाहरणं असतील, आहे ना? तर भगवान बुद्ध हे आपल्यासाठी कल्याण मित्र आहेत. आणि जो व्यक्ती भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहतो तर तो व्यक्ती भगवान बुद्धांसारखाच बनत असतो. आपण काय म्हणतो की ध्यान करणे हे भगवान तथागतांचे काम आहे. ध्यान करणे हे बौद्ध भिक्षूचे काम आहे. शील पालन करणे हे भगवंताचं काम आहे, नाही का? धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे भगवंताच्या आणि भिक्षूचे काम आहे. आपल्या बसची बात नाही, असं बरेच लोक म्हणतात, नाही का? बाबा गप्प राहणं हे का आपल्याकडनं होते का? हां, ध्यानच करत बसणं हे आपल्याकडनं होणार आहे का? दानच करत बसणं हे आपल्याकडनं होणार आहे का? नाही का? आपल्याकडनं होणार नाही आहे. त्या गोष्टी केवळ भगवंतानी कराव्यात.
त्या गोष्टी फक्त जे श्रमण असतात, जे संत असतात त्यांनी कराव्या. आपलं काम काय आहे? संसार चालवणे, संसार करणे, घरातलं धुणं भांडं काम धंदा ह्या गोष्टी आपण करणे, ध्यान करणे हे आपला विषय नाही, असे बरेच लोक म्हणतात नाही का. पण भगवान बुद्ध असे म्हणत नाहीत. भगवान बुद्ध म्हणतात, जर तुमच्यामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा असेल आणि तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर तुम्ही सुद्धा बुद्ध बनू शकता. लक्षामध्ये फक्त तुमच्यामध्ये तशा प्रकारची जिद्द असावी लागते, आहे की नाही. तशा प्रकारचे जर तुम्ही कर्म करत गेला तर निश्चितच बुद्ध बनणार आहात. आपल्याला असं वाटतं का की सिद्धार्थ गौतमाने यशोधरेचा त्याग केला, त्याच्यानंतर 3 महालाचा त्याग केला आणि भगवंतानी 6 वर्ष तपश्चर्या केली आणि ते बुद्ध झाले, असं आहे का? नाही. त्याच्या आधीचा पण इतिहास तुम्ही बघा. म्हणजे भगवान बुद्ध जे बनलेले आहेत त्यांनी 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण केल्या. लक्षामध्ये 4 असंख्य 1,00,000 कल्प हा प्रदीर्घ काळ आहे, हा साधारण काळ नाही, खूप मोठा कालावधी आहे नाही का. कित्येक जन्म झाले, कित्येक त्यांचे जन्म झाले, कित्येक जन्मामध्ये त्यांनी आपली एक एक पारमिता ही पूर्ण केलेली आहे. लक्षामध्ये जोपर्यंत पारमितीचे घडे भरत नाहीत नाही का, जोपर्यंत पारमितीचे घडे भरत नाही म्हणजे कर्म परिपक्व बनत नाही तोपर्यंत कुठलाच व्यक्ती बुद्ध हा बनत नाही. म्हणजे अनेक जन्मात त्यांनी अनेक पारमिता पूर्ण केल्या तरीसुद्धा शेवटच्या जन्मात ते बुद्ध बनणार होते. 6 वर्ष तपश्चर्या केली, अनेक मारांसोबत संघर्ष केला, युद्ध केला, आपल्या मनासोबत पण त्यांनी युद्ध केले. लक्षामध्ये अनेक प्रकारच्या तृष्णा, अनेक प्रकारचे विकार वर यायचे नाही का. पण भगवंताने समतेमध्ये राहून साधनेच्या द्वारे त्या विकारावरती विजय प्राप्त केला, मार सेनेवरती विजय प्राप्त केला आणि नंतर ते बुद्ध झालेले आहेत. जर ते म्हणाले असते की बाबा दीपंकर बुद्धच ते बुद्ध बनू शकतात, मेधंकर होऊन गेले तेच बुद्ध बनू शकतात, तन्नंकर होऊन गेले तेच बुद्ध बनू शकतात, मी बुद्ध बनत नाही नाही का. बुद्ध बनणे आपल्या बसची बात नाही. जर ते असं म्हणाले असते तर ते बुद्ध झाले असते का बरं? बिलकुल बुद्ध झाले नसते. पण ते काय म्हणाले, मी सुद्धा इतर भगवंतासारखा, इतर बुद्धांसारखा बुद्ध बनेल. आणि त्यांनी प्रयत्न तसा केला. दीपंकर भगवान बुद्ध एकदा चारिका करत होते आणि चारिका करत असताना आपले भगवान म्हणजे त्यावेळेस बोधिसत्व होते आणि बोधिसत्व असताना ते एक असं छोटं मोठं काहीतरी काम करायचे. बोधिसत्व पण अनेक जन्मात गरीब असतात, पण ते गरीब असले तरीसुद्धा शील सदाचार सोडत नाहीत, दान धर्म सोडत नाहीत. आपण काय म्हणतो की बाबा आपण गरीब आहो, आपण कसे काय दान द्यायचं नाही का. लक्षात. कोमलताईचा नवरा सरपंच आहे बाबा, ते देऊ शकतात आहे ना, आपण कसं देणार नाही का. असे बऱ्याच लोकांची मानसिकता असते. पण वास्तविक पाहता कधी कधी सरपंचापेक्षा जास्त आपल्याकडे असते, आहे की नाही. पण काही लोक दाखवतात, काही लोक दाखवत नाही, धन लपून ठेवतात ना, आहे की नाही. तर अशा प्रकारचं असतं ते. तर बोधिसत्व अनेक जन्मामध्ये गरीब असतात, पण ते गरीब आहे म्हणून मागे राहत नाहीत, ते लपून बसत नाहीत नाही का, ते लज्जा बाळगत नाहीत. बोधिसत्व चांगलं काम असेल तर ते पुढाकार घेत असतात. दीपंकर बुद्ध आले आणि दीपंकर भगवंताला या रस्त्यावरून पलीकडे जायचं होतं. तर मध्ये काय होता? चिखल आहे ना. आणि मग आपले बोधिसत्व म्हणाले की अरे दीपंकर सम्यक संबुद्ध किती छान आहेत, त्यांचे पाय किती सुंदर आहेत नाही का, आणि त्यांचे जर पाय चिखलामध्ये पडले तर ते पाय किती घाण होतील आहे ना, त्यांच्या पायाला घाण लागेल. आणि मग मी काय करतो, या चिखलामध्ये झोपतो. आणि झोपले ते आणि काय म्हणतात भगवंताला की भगवान तुम्ही काय करा, माझ्या पाठीवरती पाय ठेवा आणि पलीकडच्या तीरावरती तुम्ही अलगद जा, असं म्हणतात ते. आणि मग दीपंकर सम्यक संबुद्ध खूप कारुणिक असतात. त्यांनी यांच्या चित्ताला जाणलं, अरे मनातून खूप श्रद्धा आहे म्हणे, यांची खूप इच्छा आहे, सेवा करण्याची इच्छा आहे म्हणे. आणि मग दीपंकर भगवंत आपले आधर यांच्या पाठीवर पाय ठेवून पलीकडे जातात आणि उभे राहतात हे बुद्ध पलीकडे गेल्याबरोबर. आणि काय म्हणतात हे की भगवान मला सांगा, मी तुमच्यासारखा बुद्ध बनेल का नाही का. दीपंकर भगवंताचे परेशान झाले. बापरे, एवढा प्रश्न, असा प्रश्न आतापर्यंत कोणीच विचारला नाही, पण ह्याने विचारला. तर दीपंकर आपले भगवान काय करतात की त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि
त्यांच्या पारमिता जाणतात. म्हणजे जे पास्ट लाईफ आहे, भूतकाळ आहे, तुमचे पण कित्येक जन्म झाले असतील भूतकाळात, तुम्हाला प्रज्ञा नाही, तुम्हाला दृष्टी नाही, त्याच्यामुळे दिसत नाही, आहे ना. आपल्याला वाटते हा आमचा एकच जन्म आहे ना आणि पुढचा काही जन्म नाही, असं मिथ्या धारणा आहे ना. तर भगवान दीपंकरांनी यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि बघतात तर भूतकाळामध्ये यांचे किती जन्म झाले आणि भूतकाळामध्ये यांनी कशा पद्धतीचे कर्म केले आणि वाटचाल कशी आहे, पुढे काय बनण्याचा हेतू आहे. दीपंकर भगवंत यांना जाणतात, स्कॅन करतात आणि पुढे काय करणार हे पण जाणून घेतात. आणि मग त्यावेळेस म्हणतात की निसंदेह तुम्ही एक दिवस सम्यक संबुद्ध बनणार, असं म्हणतात, आहे ना. म्हणजे दीपंकर भगवंतांनी यांची भविष्यवाणी केली होती, तुम्ही बुद्धच बनणार. आणि हे जेव्हा जन्म झालता तेव्हा असे मुनी पण आलते ना, आणि ते पण काय म्हणले की हे बुद्धच बनतील. त्यांनी सांगितलं तुम्ही बुद्धांचा धम्म वाचतात, आहे ना, तर हे बुद्धच बनतील असे सांगितले. म्हणजे ह्याने अनेक जन्मामध्ये बोधीचं बीज पेरलं, बुद्धत्वाचं बीज पेरलं, तशा प्रकारचं कर्म केलं, तशा प्रकारच्या पारमिता पूर्ण केल्या आणि मग 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण केल्याच्या नंतर ते सम्यक संबुद्ध झालेले आहेत. आलं लक्षामध्ये. तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम जसे बुद्ध बनले तसे तुम्ही सुद्धा बुद्ध बनू शकता. या जन्मात नाही बनणार, मी लिहून देतो, नाही का, पण तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात तर एका दिवसामध्ये निश्चित तुम्ही सुद्धा बुद्ध बनू शकता. आणि म्हणून असा कधीच विचार करायचा नाही की सील पालन, अष्टसील, उपोषण, ध्यान साधना, धम्म प्रचार प्रसार भगवंतानी करावा, भिक्खू संघानेच करावा आणि आम्ही घरी राहून फक्त भाकरी खाव्या, असं कधी विचार करू नये. तर आपण सुद्धा एक समाजाचं देणं लागतो आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. या लक्षामध्ये स्त्री असो पुरुष असो सगळ्यांनी ज्या धम्मामध्ये जन्म घेतला त्या धम्माचं आपण देणं लागतो. आणि त्याच्यामुळे आपण घरकामं करून थोडंफार धम्मासाठी समाजासाठी वेळ हा दिला पाहिजे. आणि बुद्ध बनण्यासाठी, अरहंत बनण्यासाठी, मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. या लक्षामध्ये बुद्धत्वाचं बीज आपण जागवलं पाहिजे. तर हे बुद्धत्वाचं बीज कशाच्या माध्यमातून जागते, ज्यावेळेस आपण नियमित बुद्धविहारामध्ये जातो, भिक्खू संघाच्या सहवासामध्ये जातो, दान धर्म करतो आणि सम्यक समाधीचा अभ्यास करत असतो, तेव्हाच मात्र आपण बुद्धत्वाचं बीज हे आपल्यामध्ये जागवत असतो. एका जन्मात तरी तुम्हाला मुक्ती हे निश्चितच मिळत असते. तुम्हाला असे वाटतं का की गौतमी भगवंताला भेटली आणि भिक्खुनी झाली आणि ती अरहंत झाली, नाही का, आणि त्याच्यानंतर आम्रपाली भगवंताला भेटली, भिक्खुनी झाली आणि अरहंत झाली, नाही का, असे तुम्हाला वाटतं, नाही का. पण ते एका जन्माचं कर्म नव्हतं ते, आहे की नाही. हे सगळं एक साथ अनेक जन्मामध्ये सोबत होते. आनंद म्हणजे भिक्षू झाले भगवंताचे डायरेक्ट सेवक झाले का, असे नाही. त्यांनी अनेक जन्म भगवंताचा सेवक बनण्यासाठी पारमिता पूर्ण केल्या, आहे की नाही. अनेक जन्म माता यशोधरीने सुद्धा अनेक जन्म, नाही का, म्हणजे यांची पत्नी बनण्यासाठी तशा प्रकारचे कर्म केले, आहे ना. आणि त्याच्यानंतर महामायेने सुद्धा भगवंताला जन्म देण्यासाठी तशा प्रकारचे कर्म केले. शुद्धोधन राजाने पण तसे कर्म केले, आहे की नाही. आणि मग ते या जन्मामध्ये आपल्याला दिसतात. आलं का लक्षात. म्हणजे एकदाच कोणीही यशोधरा बनू शकत नाही, एका जन्मात कोणी प्रजापती गौतमी बनत नाही, एका जन्मात कोणी महामाया बनत नाही. तर त्यासाठी अनेक जन्म प्रयत्नशील असावे लागते. तर निश्चितच आता तुम्ही या ठिकाणी द्वितीय बुद्ध शासनामध्ये आहात, महाभद्रकल्पामध्ये आहात, बोधिसत्वाच्या शासनामध्ये आहात. तर तुम्ही सुद्धा अनेक प्रकारचे चांगले संकल्प करू शकता. आज आम्हाला अनेक तरुण मुली भेटतात आणि म्हणतात की भंतेजी आम्हाला मैत्रेय बुद्धाच्या शासनामध्ये उत्पन्न व्हायचं आहे. तर आता आमचा असा संकल्प आहे की या जन्मामध्ये आम्ही शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि एकटेच राहतो. किती अवघड आहे, कमालच आहे, नाही का. तुमचे मायबाप तुम्हाला ठेवतील का म्हणलं घरामध्ये, नाही का. तर म्हणतात धनते त्याचं काय, नाही का, त्यांनी लग्न केलं ते तरी कुठं सुखी आहेत. हां, त्याच्या जीवनाचं वाटोळं झालं म्हणतात, आमचं पण करायला निघाले, आहे ना. तर असे ते म्हणतात. तर अनेक लोकांचा काही काही संकल्प आहे आणि त्या संकल्पाला घेऊन ते आपल्या जीवनाची
वाटचाल ही करत आहेत, आहे की नाही. तर तुम्हीसुद्धा या जन्मामध्ये चांगला संकल्प करा. तुमचा संकल्प तुम्हाला माहीत आहे ना, पण करा काहीतरी चांगला संकल्प करा, ध्येयवादी बना, संकल्पवादी बना आणि अशा प्रकारचे निरंतर धार्मिक कृत्य आपल्या घरामध्ये करत राहा. याच्यातून आपली पुण्यपारमिता ही वृद्धिगत होत राहते. तर आज आपल्या सविताताईंनी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करून हे जे आज बुद्धपूजा परित्राण पाठ आपण श्रवण केला, धम्मदेशना श्रवण केले, हे महान पुण्य आहे. आणि तद्वतच आपण भिक्खू भंतेजींना चिवरदान परिष्कार दान करणार आहात. तर निश्चितच या दानाच्या पुण्यप्रभावाने आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्याचा लाभ हो, आरोग्याचा लाभ हो, सुख शांतीचा लाभ हो, अशी उदात्त मंगलकामना व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी माझे छोटेसे धम्मदेशना थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जय मंगल हो.